आज सर्वांची श्रद्धा असलेल्या आपल्या कोराडी मातेच्या परिसरामध्ये या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या जगविख्यात राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने जो चषक या ठिकाणी आणि तो देखील कबड्डी स्पर्धेचा या ठिकाणी ठेवण्यात आला, याच्याकरता सर्वप्रथम मी ॲमेच्युअर कबड्डी असोसिएशन, नागपूर ग्रामीण कबड्डी असोसिएशन आणि याच्यामध्ये पुढाकार घेणारे आमचे मित्र संकेतजी बावनकुळे यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. कारण आमच्या ह्या महाराष्ट्रातल्या, विशेष करून आमच्या विदर्भातल्या या लाल मातीच्या खेळाला एक नवीन दिशा देण्याचं काम आज सुरू होणाऱ्या या कबड्डी स्पर्धेच्या माध्यमातून मिळणार आहे. या स्पर्धेच्या उद्घाटनाकरता आमच्या राज्याच्या उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्राताई पवार विशेष करून या ठिकाणी उपस्थित झाल्या. त्यांचं देखील मी या विदर्भाच्या मातीत मनापासून स्वागत करतो. सदैव आमच्या पाठीशी राहणारे आणि राज्यामध्ये गतिशील मंत्री म्हणून ज्यांची ओळख आहे त्या राज्याचे महसूल मंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मान्य चंद्रशेखरजी बावनकुळे, मंत्रिमंडळातले आमचे सहकारी, मंचावर उपस्थित असलेले सन्मान्य संजयजी सावकारे, ह्या परिसरातले नागपूर जिल्ह्यातले आमदार सन्मान्य आशिष देशमुख, मंचावर उपस्थित असलेले टेकचंदजी सावरकर, सन्मान्य सुबोधजी मोहिते, या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सन्मान्य कुमारजी आशीर्वाद, सन्मान्य पल्लवीजी जाचक, डॉक्टर पोद्दारजी, सन्मान्य अशोकजी मानकर, अजयजी अग्रवाल, सन्मान्य प्रसन्नजी तिडके, सन्मान्य हेमलताताई सावजी, शुभांगीताई गायदने, आभाताई पांडे, चेतनजी खडसे, सन्मान्य जितेंद्रजी ठाकूर, या ठिकाणी सहभागी झालेले वेगवेगळ्या संघातले सर्व सन्मान्य खेळाडू आणि ह्या खेळाचा मौज घेण्याकरिता या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व सन्मान्य पदाधिकारी बंधू भगिनी, कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व सन्मान्य पत्रकार, आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. आणि जवळजवळ 16 पुरुषांचे 16 महिलांचे असे 32 संघ, या 32 संघातले 400 खेळाडू आज या स्पर्धेमध्ये सहभागी झाले. आपण सर्वजण जाणतो की आपल्या महाराष्ट्रात अनेक वेगवेगळ्या परंपरा आहे आणि या परंपरा काही खेळांच्या माध्यमातून मागच्या अनेक वर्षापासून आपण या ठिकाणी जोपासतो. त्यातही आपल्या राज्यातली, महाराष्ट्राची, विदर्भाची परंपरा जोपासण्याचं काम ह्या कबड्डीच्या खेळाने या ठिकाणी केलं. आज संकेतजी बावनकुळे, त्यांचे सर्व सहकारी यांचं अभिनंदन याच्याकरिता करतो कारण आपला महाराष्ट्र, विदर्भ या ठिकाणी जास्तीत जास्त आपला राज्य हा कृषीप्रधान राज्य म्हणून ओळखल्या जाते आणि या भागातला, ग्रामीण भागातला प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक युवक हा या कबड्डी खेळाशी निगडित आहेत. मला देखील मागच्या वर्षी संधी मिळाली होती आणि बावनकुळे साहेब, आम्ही देखील वर्धेमध्ये देवाभाऊ राष्ट्रीय कबड्डी सामन्याचं आयोजन मागच्या वर्षी त्या ठिकाणी राष्ट्रीय स्तराचं कबड्डी सामन्यांचं आयोजन केलं. स्वतः माननीय मुख्यमंत्री ह्या कबड्डी स्पर्धेच्या बक्षीस वितरण करण्यात त्या ठिकाणी उपस्थित झाले होते आणि मला आनंद आहे की राज्यातले शेकडो खेळाडू त्या ठिकाणी सहभागी झाले. आज देखील जेव्हा आयोजकांसोबत चर्चा करत होतो तर संपूर्ण राज्यातले जवळजवळ 400 खेळाडू या ठिकाणी उपस्थित झाले. हा जरी आपल्या लाल मातीतला खेळ असला तरी आज बदलल्या जाणाऱ्या काळाप्रमाणे या मॅटवर आयोजित करून आज आधुनिकतेसह एका वेगळ्या दिमाखाचं आयोजन या ठिकाणी आयोजकांनी केलं. याच्याकरता आयोजकांचं मनापासून अभिनंदन करतो. आज ह्या खेळाचं आयोजन होत असताना अनेक खेळांना त्या ठिकाणी राजकीय राजाश्रय मिळाल्याशिवाय तो खेळ त्या ठिकाणी समोर जात नाही. कारण त्या ठिकाणी क्रिकेट असो, कबड्डी क्रिकेट असो, फुटबॉल असो, अशा पद्धतीचे मोठे खेळ जे प्रेक्षक त्या ठिकाणी डोक्यावर घेतात, स्वाभाविकपणे हे खेळ त्या ठिकाणी पुढे जातात. परंतु मैदानी खेळ आणि विशेष करून आमच्या ग्रामीण भागातल्या तरुणाशी निगडित असलेले हे खेळ यांना वर आणण्याकरता राजकीय राजश्रयाची आवश्यकता त्या ठिकाणी असते आणि याच्यामध्ये पुढाकार घेतला. आज ज्यांची आठवण येते ते स्वर्गीय अजितदादा पवार, ज्यांनी याच्यामध्ये आमच्या महाराष्ट्रातला त्या ठिकाणी कबड्डी असो, व्हॉलीबॉल असो, हुतुतू असो, खो खो असो, हे खेळ त्या ठिकाणी पुढे आले पाहिजे. याच्याकरिता मागच्या वर्षी जे कबड्डीचं आयोजन मला असं वाटते बारामती आयोजित करण्यात आलं होतं, त्या मंचावरून त्यांनी सांगितलं की ह्या मैदानी खेळांचं जे अनुदान आतापर्यंत 75 लक्ष रुपये होतं ते 1 कोटी करण्याचं काम त्या ठिकाणी आदरणीय अजितदादांनी त्या ठिकाणी केलं होतं.
म्हणून आजच्या वेळेस आवर्जून त्यांची आठवण या ठिकाणी झाल्याशिवाय राहत नाही. मी आपल्या सर्वांचा जास्त वेळ घेणार नाही, कारण अनेक मान्यवर या ठिकाणी आपलं मत त्या ठिकाणी मांडणार आहेत, आपलं मनोगत व्यक्त करणार आहेत. परंतु संकेत दादा, आपण ही जी सुरुवात केली ही भविष्यात आपल्या ग्रामीण भागातले तरुण एकत्र करण्याकरता आणि त्यांना वेगवेगळ्या सोयी पुरवण्याकरता आपण हा प्रकल्प असं सुरू ठेवा. आपल्यामध्ये क्षमता आहे की हे नवीन नेतृत्व पुढवून या ठिकाणी अशा पद्धतीच्या आपल्या मराठी मातीतला मराठी माणसाचा खेळ हा त्या ठिकाणी पुढे आला पाहिजे आणि याच्यामध्ये आपण सातत्य कायम ठेवावं अशीच विनंती मी आपल्याला या ठिकाणी या परिसरातल्या युवकांच्या वतीनं करतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.